नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। त्या परीक्षेसाठी आपण आवश्यक असे एकदम असे टॉप लेवलची जीके प्रश्न आज आपण सोडवणार आहोत। चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि परीक्षेसंदर्भात काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंटद्वारे कळवू शकता। तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला। आणि हे जे प्रश्न आहेत ते अतिशय टॉप लेवलचे आहेत, त्यामुळे काळजीपूर्वक सगळे प्रश्न पहा, सोडवा। तुम्हाला कितपत येतात याची सुद्धा तुम्ही उकलणी करू शकता। पहिला प्रश्न पहा, हिंदू कास्ट हिंदू वुमन या प्रसिद्ध ग्रंथाचे लेखक कोण आहेत किंवा लेखिका कोण आहेत? हे जे पुस्तक आहे ते एका महिलेचं आहे। कोणी लिहिलं तर पंडिता रमाबाई यांनी लिहिलेलं हे एक महत्त्वाचं पुस्तक आहे। त्यानंतर रमाबाई रानडे यांच्याबद्दल आपण कार्य वगैरे पाहिलेले आहेत। सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आपण काव्य फुले, त्यानंतर सुबोध रत्नाकर नावाचा कविता संग्रह होता, हे सुद्धा आपण पाहिलं होतं। आणि ही जी अतिरिक्त माहिती आहे ती तुम्ही नोट डाऊन करून घ्या। पुढचा प्रश्न पहा, संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली? तर धोंडो रघुनाथ धोंडो कर्वे यांनी जे आहे ती चळवळ सुरू केलेली आहे। तर नोट डाऊन करून घ्या। त्यासोबत शकुंतला हे जे आहे ते यांची तेवढी काही म्हणजे तेवढं काही समाजसुधारक म्हणजे तेवढं इम्पॉर्टंट नाही आहेत, बट जे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत त्यांच्यावर तुम्ही जास्तीत जास्त फोकस करा। आत्ता हे मी सांगत आहे। आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या? तर लक्षात असू द्या, लक्ष्मी स्वामीनाथन या ज्या महिला होत्या त्या या झाशीच्या राणी पथकाच्या काय होत्या? मुख्य किंवा प्रमुख होत्या। खालीलपैकी सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला? तर मित्रांनो, सतीबंदीचा कायदा जो आहे तो कोणाच्या काळात झाला? तर लॉर्ड बेंटिक याच्या काळामध्ये लागू करण्यात आला किंवा सतीबंदीवर बंदी आणण्यात आली। लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली 1905 मध्ये। तर लक्षात असू द्या, हे जे आहे ते प्रश्न हमेशा पडतात म्हणून यांचं सांगणं आवश्यक आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पाचवा प्रश्न, सेवा सदनची स्थापना कोणी केली? आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं। तर सेवा सदनची जी स्थापना आहे ती रमाबाई रानडे यांनी केलेली आहे। तर लक्षात असू द्या, लोकमान्य टिळक यांच्या बाबतीत एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर यांनी मराठा वृत्तपत्र सुरू केलं। त्यासोबत आपल्या भारताचे असंतोषाचे जनक म्हणून यांना ओळखलं जातं। तर हे सुद्धा माहीत असू द्या। त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जातं? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस ज्या ठिकाणी पडतो ते ठिकाण आहे आंबोली, आणि याला जे आहे ते आपल्या महाराष्ट्राचं चेरापुंजी म्हटल्या जातं। तर लक्षात असू द्या, नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर सातवा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर मित्रांनो, भारतातील सर्वात लांब नदी गोदावरी ही दुसऱ्या क्रमांकाची आहे। खूप सारे विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असतील। पहिल्या क्रमांकाची गंगा आहे। गोदावरी जी नदी आहे ती आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाहून उगम पावणारी ही नदी आहे। तर नोट डाऊन करून घ्या। आणि आपल्या महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी किंवा पहिल्या क्रमांकाची नदी ही गोदावरी आहे। त्यानंतर याच गोदावरी नदीवर जायकवाडी नावाचं धरण आहे, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेलं हे शहर आहे किंवा या ठिकाणी या जिल्ह्यात पैठण नावाचं एक गाव आहे। या पैठण गावला हे जायकवाडी धरण या नदीवर बांधण्यात आलेलं आहे। तर लक्षात असू द्या। यानंतर खूप सारी माहिती आपण कव्हर करतच आहोत। बीडमध्ये एक महत्त्वाचं धरण आहे बिंदुसरा नावाचं। अहमदनगर जे आहे ते सर्वात मोठा जिल्हा आहे, कशाच्या दृष्टिकोनातून? क्षेत्रफळाच्या दृष्टीने। तर लक्षात असू द्या, काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य तुम्ही आत्ताच कमेंट करत चला। त्यानंतर भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेलं राज्य कोणतं आहे? तर भारतामध्ये खनिज उत्पादनात अग्रेसर असणारं, लक्षात असू द्या, खनिज उत्पादनामध्ये अग्रेसर असणारं राजस्थान हे राज्य जे आहे ते खनिज उत्पादन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळून येते। आणि लक्षात असू दे, तुम्हाला प्रश्न म्हणजे असाच येत नाही की राजस्थान पहिल्याच क्रमांकावर, समजा त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर जे राज्य आहे त्याच्यानंतर तिसरा क्रमांक असं क्रमांकावाईज दिलं जातं, त्यामुळे लक्षात असू द्या, यामध्ये कन्फ्युजन होऊ नका। त्यासोबत सातवाहन काळातील महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र कोणतं आहे?
तर आत्ताचं जे पैठण आहे ते सातवाहन काळातील एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र आपल्या महाराष्ट्रातील होतं. आणि मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम सत्ता जी आहे, ज्या सत्ताधाऱ्यांची किंवा राजवंश अस्तित्वात आलं, ते सर्वात पहिलं सत्ताधारी पक्ष सातवाहन काळातील सातवाहन राजा होता असं आपणास म्हणता येतं. तर पुढे पहा, या ठिकाणी खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोण नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर रणजित देसाई जे आहेत ते यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. आत्तापर्यंत आपल्या भारतामध्ये 57 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे, तर लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास सांस्कृतिक राजधानी, कशाची? आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कशाला म्हणतात? तर पुणेला म्हटलं जातं. त्यानंतर ऐतिहासिक राजधानी जर विचार केला तर कोल्हापूरला म्हटलं जातं. आर्थिक राजधानी भारताची काय आहे? मुंबई आहे. लेण्यांची म्हणजे लेण्यांचं गाव वगैरे कोणतं आहे? तर छत्रपती संभाजीनगर आहे. तर जेवढे काही हे विशेष जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांची माहिती तुम्ही कव्हरअप करून घ्या, कारण का यावर खूपदा प्रश्न या ठिकाणी आयोगानं टाकलेला आहे. त्यानंतर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी घटना दुरुस्ती आत्तापर्यंतच्या कालखंडामध्ये 42वी आहे. आणि ही कधी झाली हे तुम्हाला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. त्यानंतर आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. भारतात खालीलपैकी मुंबईचा सिंह म्हणून कोणाला ओळखलं जाईल? तर लक्षात असू द्या, फिरोजशाह मेहता याला मुंबईचा सिंह म्हणून ओळखलं जात असत. हे राजेंद्र प्रसाद जे आहे ते घटना समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते. तर हे लक्षात असू द्या, महत्त्वाचे आहेत हे प्रश्न, नॉर्मल समजू नका. त्यानंतर शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणी भारत सेवक समाजाची स्थापना केली? तर भारत सेवक समाजाची जी स्थापना आहे ती गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. लाला लजपत राय हे जे आहेत ते पंजाबी केसरी किंवा भारताचे पंजाबी केसरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा तर सुरूच केली, त्यासोबत गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड ही जी महत्त्वाची सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ वगैरे त्यांनी लिहिला, जे की परीक्षेला विचारण्यात येऊ शकतो. गोपाळ गणेश आगरकर हा जो आहे हे जे आहे यांनी मित्रांनो वृत्तपत्र सुरू केलं, सुधारक. त्यानंतर हे पहिले एकाचे संपादक सुद्धा होते. तर लक्षात असू द्या, अशा पद्धतीचे हे जे आहे ते प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. 15 प्रश्न आहेत, परंतु याच्यासोबत 4 ते 5 प्रश्न अतिरिक्त मी कव्हर केलेले आहेत. म्हणजे जवळपास तुमचे 30 ते 50 प्रश्न या ठिकाणी एका सिरीजमध्ये कव्हर झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंटद्वारे कळवा. तर भेटूया तशाच नवीन सिरीजसोबत. पाहत आपला आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.